नमस्कार। वसई विरार शहर महानगरपालिकेचा कारभार कसा चाललेला आहे हे आता तुम्हीच बघू शकता। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभागात सन सिटी ह्या परिसरात एका नाल्याचे साफसफाईसाठी गेल्या 1 महिन्यापासून हे यंत्र, मला वाटते हे चिखल आणि त्याच्यावरचा जो गाळा आहे हा काढण्यासाठी हे यंत्र आणून गेल्या 1 महिन्यापासून ह्या नाल्यामध्ये उतरवलेलं आहे, पाण्यामध्ये उतरवलेलं आहे। आणि ह्या पाण्यामध्ये 1 महिन्यापासून त्याच पोझिशनला, त्याच परिस्थितीत आहे। कोणत्याही प्रकारचं काम करत नाही, चालत नाही। फक्त मशीन पाण्यात उतरवलेलं आहे आणि पाण्यात उतरवल्यानंतर मशीनचं लाईफ वाढते की कमी होते हे अजून आम्हाला कळलेलं नाही। परंतु महानगरपालिकेचे इंजिनियर आणि महानगरपालिकेचे सफाई अधीक्षक ह्यांच्याशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला, परंतु कोणी काही उत्तर द्यायला तयार नाही। आज मी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागात गेलो असताना त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी हे देखील भेटले नाही। हे आज काहीतरी कामासाठी कोकण भवनला गेलेले आहेत, परंतु जनतेचा पैसा, जनतेच्या पैशाने घेतलेले हे मशीन हे जनतेच्या कामासाठी आलं पाहिजे। या ठिकाणी असंच पडून राहणे आणि खराब होणे हे किती योग्य आहे हे आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे। ह्या सर्व बाबीबद्दल बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मॅथ्यू कोलासे साहेब आपल्या सोबत आहेत। ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। साहेब नमस्कार। नमस्कार। आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर आलेलो आहोत। आमच्या जिल्हा कार्यालयाला गेली 15 दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की ही मशीन पाण्यामध्ये अशीच पडून आहे, त्याचा कुठल्याही प्रकारचा वापर होत नाहीये आणि साफसफाईसाठी कुठलीही साफसफाई या ठिकाणी चालू नाहीये। नाल्याची साफसफाई कुठलीही चालू नाही। तुम्ही जर बघाल तर हा संपूर्ण पाणवेल याच्यामध्ये अजूनही या ठिकाणी आहे आणि कुठल्याही प्रकारची साफसफाई चालू नाहीये। तरी सुद्धा ही गेली 15 ते 20 दिवस अगोदरपासून ही मशीन या पाण्यामध्ये पडलेली आहेत। हा जी मशीन घेतलेली आहेत, नवीन मशीन शासनाने घेतलेल्या आहेत, या जनतेच्या पैशाचा हा पूर्णपणे दुरुपयोग आहे। आणि ह्यासाठी मी तुमच्या चॅनलतर्फे आयुक्तांकडे मागणी करतो की या संबंधित अधिकारी, जे अधिकारी आहेत, दोषी अधिकारी आहेत, ज्यांनी अशाच प्रकारे ह्या मशीन इथे टाकून ठेवलेल्या आहेत, त्यांच्या पगारातून या मशीनचा पैसा वसूल करण्यात यावा आणि संबंधित जी नालेसफाई चालू आहे ती तातडीने चालू करण्यात यावी। जर तुम्ही नालेसफाई करत नसाल तर ऍटलीस्ट ती मशीन बाहेर तरी काढून ठेवा आणि जर करत असाल तरच मदती घ्या, कारण ते पाण्यामध्ये अशाच प्रकारे सडून जाणार आणि हा जनतेचा पैशाचा दुरुपयोग आहे। त्याच्यामुळे आम्ही परत एकदा सोमवारी सहाय्यक आयुक्तांची भेट घेणार आहेत। आज तिथे गेलेलो, परंतु त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त जागेवर नाही आहेत आणि सोमवारी आम्ही त्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना जाब विचारणार या संबंधी। आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय की जे संबंधित अधिकारी आहेत ते जाणून बुजून या नगरपालिकेचा नुकसान करत आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे। तर आपण ऐकलं, कोलासे साहेबांचं म्हणणं आहे की हा जनतेचा पैशाचा दुरुपयोग आहे। जनतेचा टॅक्सचा पैसा हा सदुपयोगी झाला पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, कारण जनतेचा पैसा महानगरपालिका काही ठिकाणी असा बेफाम वापरत असते आणि लक्ष देत नसते। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेसह धनंजय ठाकूर, नमस्कार।